सध्या महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधात कशा प्रकारे भेसळ केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले। शेतकरी दुधात भेसळ करत नाही, सरकारने दुधात भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे विधान भवन परिसरात एक मिक्सर, दूध आणि पाण्याच्या बॉटल, चुना, काही वेगवेगळे केमिकल घेऊन आले। त्यांनी यावेळी हे सर्व मिक्स करून दुधात कशा पद्धतीने 2 प्रकारे भेसळ केली जाते याबद्दलची माहिती देत थेट प्रात्यक्षिकच दाखवले। मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी सर्रास दुधात भेसळ केली जाते। शेतकऱ्यांना दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे, यामुळे लोक मरायला लागली आहेत। पुण्यात, मुंबईत, नागपुरात राहणारी लोक दिवसभर कष्ट करतात, मेहनत करतात। अनेक लहान मुलांना हे दूध पाजलं जातं। सध्या कॅन्सर वाढण्यामागे किंवा रोग वाढण्यामागे कारण काय, तर हे सर्व केमिकल यासाठी जबाबदार आहे। आमची सरकारला एकच विनंती आहे की तत्काळ त्यांनी या विषयावर काहीतरी निर्णय घ्यावा। यामुळे शेतकऱ्याला दर मिळत नाही आणि इकडे कष्ट करून दूध खरेदी करणाऱ्याला चांगल्या प्रतीचे दूध मिळत नाही, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय।